ढोल आणि या ढोलाचा ताल आपल्याला ऐकायला मिळतो आहे। नाशिकच्या शोभायात्रांमध्ये ढोल पथक सहभागी झालेत आणि या तालावर थिरकणारी चिमुकली मंडळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। नवीन वर्ष आज चैतन्याची गुढी सर्व घराघरांमध्ये आता उभारली जाते आहे आणि हे चैतन्य संपूर्ण जगभरामध्ये पसरू देत अशीच खरं तर आपण एक अपेक्षा करूया। नववर्षाला काळाराम मंदिर परिसरामध्ये सध्या जल्लोष सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि लेझिमची पथकं लहान मुलांची यामध्ये सहभागी झालेली आहेत। काही वेळानंतर उन्हाचा चटका वाढेल त्याआधी खरं तर ही सगळी मंडळी आज आवर्जून शोभायात्रांमध्ये सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळतात। लहान मुलांबरोबरच महिलांचं पथक सुद्धा लेझिम पथक आपल्याला नाशिकमधल्या आज या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळतं आहे। विविध शहरांमध्ये असाच आज सगळा उत्साह आहे। वरदानी खेळांचं प्रात्यक्षिक आणि महाराष्ट्राच्या ज्या थोर परंपरा पहिल्यापासून आपण जपलेल्या आहेत याच परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जाव्या हीच खरं तर अपेक्षा या शोभायात्रांमधून व्यक्त केली जाते। शंखनाद आता सुरू आहे। शोभायात्रेतल्या ढोल ताशाचा हा गजर आपण